नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गजानन गोतमारे, कॅन बायोसिस कंपनी प्रतिनिधी जळगाव. आपण दामोदर पाटील या दादांच्या शेतात केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. तर आपण त्यांच्या प्लॉटवरती बघू शकता की भरपूर प्रमाणामध्ये करपा आलेला होता. तर त्यांनी आपलं कॅन बायोसिस कंपनीचं सुडो आणि मेलास्टिन हे प्रोडक्ट वापरलं. अगोदर त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये बुरशीनाशक वापरले होते, पण त्या तुलनेत त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स आला नाही. त्याच्यानंतर त्यांनी आपलं सुडो आणि मेलास्टिन या नावाचं प्रोडक्ट ड्रिपद्वारे सोडलं आणि त्यांना एकदम अतिउत्तम रिझल्ट आला. ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. तर करपा 101% आलेला होता, पण त्यांचं सोडो मेलास्टिन सोडल्यानंतर करपा 101 थांबून गेला. थांबून गेल्यावर खोडाची परिस्थिती बी चांगली झाली आणि एनकरी सुद्धा चांगली होती आहे भरपूर. जशी पहिले मला पाहिजे होती तेच परिस्थितीमध्ये एनकरी बी भारी होते आहे. नाहीतर अजून जर मी नाही केलं असतं, हे कंपनीचं सोडलं असतं तर कोणत्याही प्रकारचा करपा थांबला नसता. आणि मी याच्या अगोदर भरपूर प्लास्टिक सोडलं, बुरशीनाशक सोडलं, आणखी त्याचं सोडलं, पण त्याच्यानंतर कोणताही मला उपयोग 2-4 दिवसानंतर फायदा ठरेच ना. तर सर आले आणि स्वतः त्यांना व्हिजिट देऊन मला हे तिनं मिळून दिलं आणि मिळून दिल्यानंतर मी 3 दिवसानंतर सोडलं. त्यानंतर माझा करपा थांबलेला आहे. तरी तुम्हाला दादा तुम्हाला नेमकं समाधान आहे का बाबा? हा, मला 101% समाधान आहे, कारण करपा 101% थांबले गेला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या काही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? मी हेच सांगू शकेन की करपा आल्यावर तर यांचे जे सोडो मेलास्टिन आहे ते हेच वापरायचं आणि याच्यावरच भरोसा करून सन्या 101%. थोडा 2-3 दिवस लेट, त्यांनी 8 दिवस सांगितलं, पण मला 4 दिवसात फायदा घडलेला. त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसानंतर 101% फायदा मिळेल, पण मला 4 दिवसात त्याचं समजून गेलं गणित की आपला करपा थांबलेला आहे. तेच सोडा तुम्ही शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. धन्यवाद दादा.